नमस्कार मंडळी आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमचं मी या माझ्या मराठी लाईन चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आता ज्यांच्याकडे भारत गॅस एजन्सी आहे मंडळी, त्यांच्यासाठी आता खूप आनंदाची बातमी आहे. तुमचा नंबर तुम्ही घरी बसल्या अपडेट करू शकता मंडळी. आता गॅस बुकिंग करण्यासाठी मोबाईल नंबर अपडेट करणे गरजेचे आहे मंडळी, किंवा इतर कामासाठी देखील. जर तुमचा नंबर अपडेट करायचा असेल किंवा तुमचा नंबर बदलायचा असेल किंवा नंबर मंडळी तुमचा आता कार्ड हरपला असेल, तुम्हाला दुसरं नंबर जोडायचा असेल, तर तुम्ही ते देखील तुम्ही आता घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून करू शकता मंडळी. तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मंडळी. आमचा व्हिडिओ तुम्हाला शेवट कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल मंडळी, तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन असतो मंडळी. चला तर मंडळी, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया. चला तर मंडळी, मग तुम्ही तुमचा पहिल्यांदा फोन ओपन केल्यानंतर मंडळी तुम्हाला तुमच्या कुठल्याही एका ब्राउझरमध्ये जायचं आहे. तर मंडळी आपण आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊ. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर मंडळी तुम्हाला तिथे सर्च करायचं आहे भारत गॅस. जसं की पाहू शकता की मी सर्च केलं आहे भारत गॅस. सर्च केल्यानंतर मंडळी तुम्हाला खाली भारत गॅसची एक वेबसाईट बघायला भेटेल. ते वेबसाईटवर मंडळी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर मंडळी आपल्याला एक पेज बघायला भेटेल भारत गॅसचं. तर मंडळी, पुढच्या पेजवर गेल्यानंतर मंडळी आपल्या इथे खाली अपडेट कॉन्टॅक्ट नंबर असं एक पाहायला भेटेल. तिथं अपडेट कॉन्टॅक्ट नंबरवर मंडळी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर मंडळी, क्लिक केल्यानंतर मंडळी आपल्याला पुढचं माय भारत गॅस असं एक पेज ओपन होईल. म्हणजे आपल्याला एक माहितीचं पेज ओपन होईल. म्हणजे त्यात माहिती भरून घ्यायची आहे. पहिलं आहे म्हणजे रजिस्टर मोबाईल नंबर. जर तुमच्याकडे जर जुना रजिस्टर मोबाईल नंबर असेल तर तुम्ही तिथे टाकू शकता, किंवा त्याला एक ऑप्शन आहे LPG ID. जर तुमच्याकडे मंडळी LPG ID असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता. जर म्हणजे तुमच्याकडे रजिस्टर मोबाईल नंबर किंवा LPG ID दोन्ही नसेल तर तुम्हाला खाली एक फॉर्म दिलेला आहे, तो देखील तुम्ही भरू शकता. तर मंडळी, आता माझ्याकडे दोन्ही देखील नाही, LPG ID देखील नाही आणि रजिस्टर मोबाईल नंबर नाही, तर आपण खालचा फॉर्म भरून घेऊया. तर म्हणजे खालचा फॉर्म भरताना म्हणजे तुम्हाला स्टेट, डिस्ट्रिक्ट, पुन्हा भारत गॅस सगळं भरायचं आहे. तर आपण स्टेट पहिल्यांदा टाकून घेऊया मंडळी. आपलं स्टेट महाराष्ट्र आहे, आपण महाराष्ट्र टाकून घेऊया. महाराष्ट्र टाकल्यानंतर मंडळी खाली आपल्याला डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा मंडळी. जिल्हा टाकल्यानंतर म्हणजे आपला सोलापूर जिल्हा आहे, तर आपण सोलापूर जिल्हा एक तिथं आहे ते सोलापूर जिल्हा तिथे टाकून घेऊया मंडळी. तर तुम्ही पाहू शकता मी तिथे सोलापूर जिल्हा टाकून घेतला आहे. त्यानंतर म्हणजे आपला भारत गॅस डिस्ट्रीब्युटर म्हणजे तुमची एजन्सी कुठली आहे. आता आमची AR कोठारे एजन्सी आहे, तर आम्ही कोठारे तिथे टाकून घ्या. तुमची जी एजन्सी आहे तर तुम्ही टाकून घेऊ शकता. खाली म्हणजे तुमचा कस्टमर नंबर जो आहे मंडळी, तुमचं जे गॅसचं कार्ड आहे मंडळी त्याच्यावर तुमचा कस्टमर नंबर असतो. तुम्हाला जसं की म्हणजे तुम्ही हे कार्ड पाहता, त्या कार्डावर म्हणजे तुम्ही साईटला पाहू शकता की कस्टमर नंबर, SV दिनांक, नंबर ऑफ सिलेंडर, हे सगळे तुम्हाला माहिती तुमच्या कार्डावर बघायला भेटेल मंडळी. तिथला आपण कस्टमर नंबर घेऊन आपण तर टाकू. चला तर मंडळी, मग तुम्ही जसं पाहताय तसं मंडळी आपण आपला कस्टमर नंबर तर टाकून घेतला आहे मंडळी. कस्टमर नंबर टाकल्यानंतर मंडळी खाली आपल्याला एक कॅप्चा कोड दिसत आहे मंडळी. तो कॅप्चा कोड आपल्याला त्या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे मंडळी. तो कॅप्चा कोड आपल्या बॉक्समध्ये भरल्यानंतर मंडळी खालीच आपल्याला त्याच्या खाली एक कंटिन्यूचा एक ऑप्शन दिसत आहे म्हणजे कंटिन्यूचे बटन आहे, ते बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे. तर आता म्हणजे आपण त्यावर क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर मंडळी पुढे आपल्याला एक असं एक पेज बघायला भेटेल. चला तर मंडळी, तुम्ही पाहू शकता मंडळी कस्टमर नेम तुमचं तिथं वर देखील नाव आलेलं आहे मंडळी. ते नाव तुमचं आहे का ते खात्री करून घ्यायचं आहे मंडळी. ते खात्री करून घेतल्यानंतर मंडळी तुमचं व्हेरिफिकेशन विथ मोबाईल OTP तुमच्या नंबरवर देखील तुम्ही टाकून जर तुमचा OTP म्हणजे प्रोसेस करू शकता मंडळी. ते जर तुमचा मोबाईल नंबर नसेल तर मंडळी तुम्हाला SV नंबर तुम्हाला मग अशी मी कार्डावर जे दाखवत आहे म्हणजे तुमचं जे कार्ड आहे म्हणजे त्यावर तुम्हाला ते SV नंबर तुम्ही दाखवला आहे, तोच SV नंबर आपल्या इथं भरून घ्यायचा आहे मंडळी. चला तर मंडळी, आपण SV नंबरवर क्लिक करूया. व्हेरिफिकेशन विथ SV नंबरवर क्लिक केल्यानंतर मंडळी आपल्या इथं खाली आपला SV नंबर टाकून घ्यायचा आहे. SV नंबर टाकल्यानंतर मंडळी आपल्याला खाली प्रोसेसचं जे बटन आहे का त्याच्यावर क्लिक करून पुढे जायचं आहे. चला तर मंडळी, मग आपण पुढे आल्यानंतर मंडळी आपल्याला LPG ID, कस्टमर नेम, डिस्ट्रीब्युटर नेम अशा सगळ्या प्रकारची माहिती मंडळी आपल्याला इथं पाहायला भेटेल. त्याच मंडळी तुम्हाला ते एक न्यू मोबाईल नंबर आणि अल्टरनेट मोबाईल नंबर असे दोन ऑप्शन बघायला मिळतील. न्यू मोबाईल नंबरवर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल किंवा तुम्हाला नंबर बदलायचा असेल किंवा तुमचा नंबर नसेल तुम्हाला ॲड करायचा असेल ते देखील तुम्ही इथे करू शकता. म्हणजे अल्टरनेट मोबाईल नंबरवर म्हणजे तुम्ही तुमचा दुसरा नंबर टाकू शकता. चला तर मंडळी, आपण तिथे आपला मोबाईल नंबर टाकून घेऊया मंडळी. चला तर मंडळी, मग तिथं आपण मोबाईल नंबर टाकल्यानंतर म्हणजे आपल्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP येईल म्हणजे. तो OTP आलेला आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या नंबरवर OTP आला आहे. तो OTP आल्यानंतर मंडळी तो OTP आपल्याला त्या बॉक्समध्ये फिल करून घ्यायचा आहे. आणि फिल केल्यानंतर मंडळी आपला मोबाईल नंबर आपल्याला इथं व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मंडळी तो OTP आला आहे, मी इथं भरत आहे. ते OTP भरल्यानंतर मंडळी आपल्याला खाली क्लिक करून आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. चला तर मंडळी, आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घेऊ. मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी म्हणजे इथे एक साईडला आपल्याला ऑप्शन दिलेला आहे व्हेरीफाय, त्या बटनवर आपल्याला क्लिक करून आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर म्हणजे आपल्याला एक मेसेज येईल की युअर रिक्वेस्ट फॉर युअर डिटेल्स चेंज युअर प्रोसेस सक्सेसफुल, म्हणजे आपले म्हणजे प्रोसेस सक्सेसफुल चेंज झाले. तुम्ही पाहू शकता म्हणजे आपल्या इथे एक असा एक मेसेज आला आहे की आपला मोबाईल नंबर सक्सेसफुली अपडेट झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे आजचा व्हिडिओ आपल्याला झालेला आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.